नमस्कार. राष्ट्राय स्वामध्ये मी शरद वंशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मनुस्मृतीबद्दलचे समज आणि गैरसमज. मी जेव्हा हे पुस्तक वाचलं वाना उत्पातांचं, तेव्हा मी अक्षरशः चकित झालो. मनुस्मृतीबद्दल सातत्याने गलिच्छ बोललं जातं, तर मनुस्मृती नेमकी आहे काय आणि खरंच किती लोकांनी ती वाचली असेल, म्हणून मी वाचायला सुरुवात केली आणि मला वाटलं हे तुमच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. इतक्या बारीक गोष्टी कायदेशीररित्या त्या कशा असाव्यात, त्याच्याबद्दलचे कायदे कसे असावेत, हे मनूनी हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं आहे. त्यातली काही फक्त उदाहरणं तुम्हाला मी सांगतो. गुप्तचर यंत्रणा कशी असावी, मनूनं केलेलं विवेचन आजच्या CBIला उपयोगी पडणार आहे. मनूनं गुप्तचराचे 5 प्रकार सांगितलेत. राष्ट्राचे शत्रू कोण आणि मित्र कोण याचं विवेचन आज उपयोगी पडेल. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे मनूनं सांगितलेलं आहे. एवढंच काय, राजा कसा असावा, दुष्टांना उग्र, शत्रूंना कर्दनकाळ, दीन दुबळ्यांना मदत करणारा असावा. सचिव कसा असावा, विशिष्ट योग्यतेचा विद्वान, विवेकी, त्याच्याशी अतिगुप्त विषयावर राजाने चर्चा करावी. तो सल्लागार कसा असावा, स्वधर्मानं वागणारा, निस्पृह, नाना शास्त्रात पारंगत, तीक्ष्ण बुद्धीचा, तटस्थ बुद्धीनं विचार करणारा, निपक्षपाती आणि निस्वार्थी असावा. काय काय लिहिलंय यांनी. मनूनं जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श केलेला आहे. सामाजिक, धार्मिक, नैतिक, राजकीय, दैनंदिन आचार विचार, पाप पुण्य, प्रायश्चित्त, न्यायदान, दंड इत्यादी अनेक विषय त्यांनी मांडलेत. आश्चर्य म्हणजे मनूनं वाहतुकीचे नियम सुद्धा सांगितलेले आहेत. हे हजारो वर्षांपूर्वी जगातली पहिली घटना लिहिलेली आहे. आता कालाच्या ओघामध्ये त्यातल्या काही गोष्टी कालबाह्य होऊ शकतात. म्हणजे जर 79 वर्षामध्ये संविधानात एवढे बदल होत असतील, घटनेमध्ये बदल होत असतील, तर घटनामध्ये बदल करावे कालानुरूप, हेही घटनाकारांनीच लिहून ठेवलेलं आहे. ज्या गोष्टी कालबाह्य होतील त्या वेळेला त्या वेळेचे सामाजिक भौगोलिक परिस्थिती बघून त्या बदलाव्यात, हे घटना बदलाचा अधिकारी घटनेतच दिलेला आहे. आणि मनुस्मृती तर हजारो वर्षांपूर्वीची आहे. त्यातल्या काही गोष्टी चुकीच्या असतील किंवा कालबाह्य झाल्या असतील, परत कालबाह्य म्हणजे त्या जाळायच्या नाहीत, आत्ता त्या वापरायच्या नाहीत. कधीतरी काळ पुन्हा बदलतो, पुन्हा ती सिच्युएशन येऊ शकते, तेव्हा ते उपयोगी पडणार आहे. आश्चर्य म्हणजे म्हणून वाहतुकीचे नियम कसे केलेत, फार सुंदर लिहिलेले. वाहनातून जाणाऱ्या म्हाताऱ्या व्यक्ती, ओढे घेऊन जाणारा, स्त्री, विद्वान, राजा, श्रेष्ठ व्यक्ती यांना आधी मार्ग द्यावा. इतक्या प्राचीन काळी सुसंस्कृत नियम जगात कुठल्याच देशामध्ये नव्हते, आपल्या भारतामध्ये होते. इतक्या बारीक सारीक गोष्टी. कर्जदारानं कर्ज परत फेडलं नाही, आता आपल्याकडे सतत कर्ज माफी असते. कर्जदारानं कर्ज परत फेडलं नाही तर राजानं पुरावा पाहून ते वसूल करून घ्यावं. धर्म, व्यवहार, छल, वागणूक, बल यापैकी एकाचा वापर करून कर्ज फेडायला लावावं. रस्त्या दारूची दुकानं थाटलेली आहेत. दारूपुढे रांगाला समाजात म्हणून दारू पिणाऱ्याला काय शिक्षा हे सांगितलंय. ब्राह्मण दारू पिल तर दारू उकळून त्याच्या घशात ओतावी. कोणत्याही वर्णातील माणसानं दारू पिऊ नये. मनुस्मृती आता उपलब्ध आहे वाचण्यासाठी. मनुस्मृतीवर बोलतात त्यातले 90% मनुस्मृती वाचलेलीच नसते. काय म्हणजे, आणि प्रत्येक ग्रंथ आहे म्हटलं तसं काल सापेक्ष असतो. ज्या काळी जगातील देश रानटी अवस्थेमध्ये होते, त्यांना अंगावर कपडे घालण्याचंही ज्ञान नव्हतं, त्या काळात मनून क्रांती केली आणि ही घटना लिहून ठेवली. सुसंस्कृतपणाचे नियम करून माणसाला रानटी अवस्थेतून बाहेर काढलं. माणसांना नैतिक, मानसिक, आध्यात्मिक, राजकीय विकासाचा मार्ग प्रशस्त केला.
मनूच्या कायद्याचं धन जगातील प्रत्येक राष्ट्राला वारसा हक्कानं प्राप्त झालेलं आहे. आपल्या कायद्याच्या द्वारे मनूनं प्रत्येक राष्ट्राच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. मनून जगाला पहिला कायदा दिला. मनुस्मृती वाचून पाश्चात्य पंडित भारावून गेले. त्यांनी मनुस्मृतीवर स्तुती सुमनं उधळली. आपल्या देशामध्ये मनुस्मृतीला शिव्या देतात, पण जगामध्ये मनुस्मृतीवरती स्तुती सुमनं उधळली गेलेत. जगातील अनेक विचारवंतांनी मनुस्मृतीबद्दल अतिशय गौरवोद्गार काढले. युरोप, इजिप्त, पर्शिया, ग्रीस, रोम या देशातील कायद्याची रचना मनुस्मृतीच्या पायावर केली गेलेली आहे. युरोपातील न्यायालयामध्ये आजही दररोज मनुस्मृतीचा प्रभाव जाणवतो. संदर्भ आहे द बायबल इन इंडिया, पान नंबर 32. सर्वांचं स्वातंत्र्य मनुस्मृतीनं मान्य केलेलं आहे. राजाला सुद्धा दंड सांगण्यास मनू मागं पुढं पाहत नाही. इंग्रजी राजवटीतील मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर थॉमस स्ट्रेज लिहितात, हिंदूंचा पुराव्याचा कायदा म्हणजे मनुस्मृती. प्रत्येक इंग्रज कायदे पंडित आनंदाने आदरानं वाचेल. इंग्रज न्यायमूर्ती मनुस्मृती आनंदाने आदरानं वाचा म्हणतात. आणि आमचे काही कायदे पंडित आणि अनभिज्ञ पुढारी ज्यांनी मनुस्मृती वाचलीच नाही, ते मनुस्मृती जाळा म्हणतात. मनुस्मृती ग्रीक स्मृतिकार सोलन किंवा लायगरस यांच्या कायद्याहून प्राचीन आहे. काय कंबोडिया, बँकॉक इथे मनूचे पुतळे उभे केलेले आहेत. भारतामध्ये आपल्या राजस्थान राज्यामध्ये जयपूर येथे उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये मनूचं पुतळा आहे. तो हटवण्यासाठी मनू विरोधी लोकांनी एक याचिका दाखल केली 28 जुलै 1989ला. त्या याचिकेच्या विरोधामध्ये मनु प्रतिष्ठा संघर्ष समितीने प्रतिवाद केला. त्यांनी 14 मुद्दे मांडले. त्यातील एकही मुद्दा फिर्यादी पक्षास खोडून काढता आला नाही. त्यांना तारखांवर तारखा दिल्या तरी त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. शेवटी श्रीमान मंत्री आर्य समाज दिल्ली आणि आर्य साहित्य प्रचार ट्रस्ट यांनी या प्रलंबित प्रकाराबद्दल दाद मागितली. तेव्हा न्यायालयाने निकाल दिला आणि मनूचा पुतळा न्यायालयाच्या आवारामध्ये कायम ठेवला. राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय 19 ऑगस्ट 1995. काय ना मंडळी, मनुस्मृती न वाचताच आपण बोलतो. आपण अशा असंख्य सामाजिक राजकीय ज्या गोष्टी आहेत, जे ग्रंथ आहेत, कायदे आहेत, आपण वाचतच नाही. कुणीतरी काहीतरी सांगतं आणि आम्ही त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया देऊन ते जाळा फोडा थोडा सुरू करतो. असा समाज होत नाही, असा समाज घडत नाही. कोणी मला काही सांगितलं, लगेच प्रतिक्रिया नसते द्यायची. नेमकं काय घडलंय, तो सांगणारा कुठल्या हेतूने सांगतोय, फार महत्त्वाचं आहे. आपण ते काही बघत नाही, आपण ते दनादन लगेच सुरूच करतो. म्हणून मनुस्मृती हे पुस्तक आहे, वाना उत्पातांचं पुस्तक आहे. मनुस्मृती नेमकी आहे तरी काय, भागवताचार्य वाना उत्पात, सगळं लॉजिकल पुराव्यांनिशी मनुस्मृतीबद्दल जे गैरसमज पसरवले जातात ते सगळे अभ्यासपूर्ण आहेत. आता याच्यावर मला लोक घाण शिवाय देतील तेच ठीक आहे, त्याला मी फरक पडत नाही मला. काय जे खरं आहे, जे योग्य आहे, जे चुकीचं आहे ते स्पष्टपणे आणि मुद्देसूदपणे पुराव्यांनिशी सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. शेवटी आपल्याला राष्ट्र उभं करायचं आहे. पुढच्या भागात मनुस्मृतीमध्ये भेटूया. धन्यवाद.